पाचन संस्थेचे कर्करोग म्हणजे इंटेस्टिनल आणि पॅनक्रियाटिक आणि बिलियरी कॅन्सर्सचं प्रमाण भारतात खूप वाढत आहे. पूर्वी अशी समजूत होती की हा वेस्टर्न कंट्रीजचा प्रॉब्लेम आहे, बट आता भारतात सुद्धा बऱ्याच पेशंट्समध्ये आपल्याला आतड्यांचे कर्करोग आढळतात. पूर्वी असं वाटायचं की एक 50 इयर्स अँड अबव्ह इंटेस्टिनल कॅन्सर्स आणि पॅनक्रियाटिक कॅन्सर्स डिटेक्ट होतात, बट अलीकडेच आपण बघतोय की इव्हन 30 इयर ओल्ड अँड लेट 20s अँड मिड 40s मध्ये खूप कॉमनली हे कॅन्सर्स डायग्नोज होत आहेत. ह्याच्यातले मुख्य कॅन्सर्स म्हणजे इसोफेजियल कॅन्सर म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर, पॅनक्रियासचा कॅन्सर म्हणजे स्वादुपिंडाचा कॅन्सर आणि मोठ्या आतडीचा म्हणजे लार्ज इंटेस्टाईन किंवा कोलॉन कॅन्सर. तर ह्याचे बरेचसे साईन्स अँड सिम्पटम्स आहेत किंवा ज्याला अलार्म सिम्पटम्स म्हणतो. हे ओळखणं फार गरजेचं आहे जेणेकरून माणूस लवकरात लवकर ट्रीटमेंट घेईल. गॅस्ट्रोइंटेस्टिनल कॅन्सर्सची काही मुख्य लक्षणं आहेत जी दुर्लक्ष नाही केली पाहिजे. त्याच्यात सगळ्यात कॉमन आहे ब्लड इन मोशन्स म्हणजे शौचामध्ये रक्त जाणं, अनएक्सप्लेन वेट लॉस म्हणजे कारण नसताना भरपूर वजन कमी होणं, सतत पोटदुखी असणं, गिळायला त्रास होणं, अन्न खाली न जाणं, या सगळ्या गोष्टींवर फार महत्त्वाचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ह्याच्यापैकी कुठलेही सिम्पटम्स जर लवकर डेव्हलप झाले तर लवकरात लवकर आपल्या डॉक्टरला भेटून त्याची इव्हॅल्युएशन करावी. बिकॉज जेवढा लवकर आपण हे पाचन संस्थेचे कर्करोग पकडतो तेवढा लवकर त्याची डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड क्युअर होऊ शकते.